ड्रग्सच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। पुणे शहर ड्रग्सचं केंद्र बनत चाललंय। पोलिसांकडून कारवाईचं केवळ नाटक सुरू असल्याचं देखील राऊत म्हणाले। गुजरातमधून इतर राज्यांमध्ये ड्रग्स जातं, ड्रग्समुळे तरुण पिढी वाया जाते असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। पुण्याचे आपले पालकमंत्री, मंत्री, राज्यकर्ते, राजकारणी पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेकाळी। पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं, पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय, राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रग्सचा व्यवहार होईल असं वाटत नाही। आणि ड्रग्स सगळं येते कुठून तर गुजरातमधून येते। ड्रग विकणाऱ्यांवर, ड्रग ठेवणाऱ्यांवर आणि पबमध्ये, हॉटेलमध्ये जिथे ड्रग विक्री केली जाते आणि तरुण ही जी आपली पिढी आहे हे बर्बाद करण्याचं काम जे लोक करतात त्यांच्यावर पुण्याला आपण मोठ्या प्रमाणावर कारवाई करायला सुरू। ही तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही, त्यामुळे ही बुलडोझर तोडफोड कारवाई हे पूर्णपणे ड्रग ही नशा पूर्णपणे ड्रग मुक्त शहर होत नाही तोपर्यंत चालू राहील। राजेश्रय असल्याशिवाय त्यांच्या मालकाचा मुलगा नाईट लाईफ कशी साजरा करू शकतो? राजेश्रय असल्याशिवाय दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या खून प्रकरणामध्ये त्यांच्या मालकाच्या मुलाचं नाव कसं वगळू शकतो? म्हणून राजेश्रय नेमकं काय असतं हे संजय राजाराम राऊतला फार जवळून माहिती आहे, त्यांच्या पेंग्विन ठाकरेमुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।